नमस्कार, मी रेणुका टिकारे केळकर. क्लासिकल कथक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. याआधी आपण 2 ट्युटोरियलचे व्हिडिओ केले आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्यासाठी धन्यवाद. आजचा आपला ट्युटोरियलचा विषय आहे मुद्रा. आता मुद्रा म्हणलं की आपल्याला या शब्दाचा अर्थ खूप वेगवेगळ्या प्रकारे माहिती आहे. जसं की नाणं किंवा वैदिक काळामध्ये मुद्रा या शब्दाचा अर्थ व्हायचा संकेत. पण भारतीय शास्त्रीय नृत्यकलेमध्ये मुद्रा या शब्दाचा अर्थ होतो हस्ताभिनय. हाताच्या बोटांनी केलेल्या अर्थपूर्ण हालचालींना मुद्रा असं म्हटलं जातं. त्याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे असंयुक्त मुद्रा, ज्या फक्त एकाच हाताने केल्या जातात, आणि दुसरा प्रकार म्हणजे संयुक्त मुद्रा, ज्या दोन्ही हातांनी मिळून केल्या जातात. आजचा आपला विषय आहे असंयुक्त मुद्रा. तर शिकूया आज असंयुक्त मुद्रा. पताका आशीर्वाद देण्यासाठी, आघात करण्यासाठी. त्रिपताका त्रिपताका मुकुट दाखवण्यासाठी किंवा गंध काजळ लावण्यासाठी. अर्धपताका अर्धपताका नदीचा तट दाखवण्यासाठी किंवा 2 अशी संख्या दाखवण्यासाठी. कर्तरीमुख कर्तरीमुख घुंगट उघडण्यासाठी किंवा विजा कडाडलेल्या दाखवण्यासाठी. मयूर मयूर नावाप्रमाणेच मोर दाखवण्यासाठी किंवा शकुनी पक्षी दाखवण्यासाठी. अर्धचंद्र अर्धचंद्र शंकराच्या डोक्यावर जो आपण चंद्र दाखवतो तो दाखवण्यासाठी, चेहरा दाखवण्यासाठी. अराल अराल ही मुद्रा आपण कथक नृत्यात आपल्या मूळ उत्पत्ती या पोझिशनमध्ये आपण जेव्हा थांबतो तेव्हाही वापरतो. त्याचप्रमाणे अमृत किंवा विषपान दाखवताना आपण ही मुद्रा वापरतो. शुकतुंड शुकतुंड हे बाण आपण जेव्हा दाखवतो त्यासाठी वापरतो. मुष्ठी मुष्ठी आपण युद्ध दाखवत असू तेव्हा वापरतो. त्यानंतर काहीतरी खेचताना, काहीतरी ठेवताना यासाठी आपण मुष्ठी वापरतो. शिखर शिखर राजा दाखवण्यासाठी किंवा आपण जेव्हा देवपूजा वगैरे जेव्हा नृत्यात दाखवतो तेव्हा आपण घंटा म्हणूनही त्याचा वापर करतो. कपित्य कपिथ्य हे पक्षी आपण दाखवू शकतो याच्याने. त्याचप्रमाणे घुंगट खेचून घेताना किंवा कुठलीही गोष्ट खेचताना आपण कपिथ्य मुद्रा वापरतो. कटकामुख कटकामुख फूल तोडण्यासाठी, त्यानंतर मोत्याची माळ दाखवण्यासाठी. सूची सूची म्हणजे काहीतरी इशारा आपण करतोय तसं दाखवायला. त्यानंतर संपूर्ण नगर किंवा असं काही दर्शवायचं असेल तेव्हा आपण सूची ही मुद्रा वापरतो. चंद्रकला चंद्रकला शंकराचा मुकुट, चेहऱ्यावरचं हास्य दाखवण्यासाठी. पद्मकोश पद्मकोश लहान चेंडू किंवा लहान असं फळ दाखवण्यासाठी. सर्पशीर्ष सर्पशीर्ष सर्प दाखवण्यासाठी किंवा लहान मूल कुरवाळण्यासाठी. मृगशीर्ष मृगशीर्ष हे भय दाखवण्यासाठी किंवा कोणाला तरी बोलवण्यासाठी. सिंहमुख सिंहमुख हत्ती, ससा किंवा अन्य प्राणी दाखवण्यासाठी. कांगूल कांगूल पुन्हा लहान फळ दाखवण्यासाठी. अलपद्म फुललेलं कमळ दाखवण्यासाठी किंवा कोणाची तरी प्रशंसा करण्यासाठी अलपद्म. चतुर चतुर हे डोळे दाखवण्यासाठी, त्यानंतर दुःख दाखवण्यासाठी. भ्रमर भ्रमर म्हणजे भुंगा किंवा कोकिळ अथवा पोपट दाखवण्यासाठी. हंसास्य हंसास्य प्रशंसा करण्यासाठी किंवा चित्र रेखाटण्यासाठी. हंसपक्ष हंसपक्ष छत दाखवण्यासाठी किंवा सेतू बांधण्यासाठी. संदंश संदंश म्हणजे संख्या दाखवण्यासाठी. मुकुल मुकुल ही लहान कळी दाखवण्यासाठी. ताम्रचूड ताम्रचूड
कावळा, बगळा असे पक्षी दाखवण्यासाठी. त्रिशूळ, त्रिशूल म्हणजेच त्रिशूळ दाखवण्यासाठी, बेलपान दाखवण्यासाठी, 3 अशी संख्या दाखवण्यासाठी. व्याघ्र, व्याघ्र, वाघ, मेंढी किंवा माकड दाखवण्यासाठी. अर्धसूची, अर्धसूची, तृणांकुर किंवा लहान किडा दाखवण्यासाठी. कटक, बोलावणे, चालणे आणि पाहणे यासाठी वापरली जाते. पल्ली, पल्ली, मार्ग दाखवण्यासाठी. आज आपण शिकलो असंयुक्त मुद्रा आणि त्याचे विनियोग. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये याच मुद्रांचे हे विनियोग वेगवेगळ्या प्रकारे दिसतात, म्हणजे त्यात थोडेफार बदल दिसतात किंवा ठराविक मुद्रांचा वापर जास्त केलेला दिसतो. जसं की भरतनाट्यममध्ये कटकामुख, अलपद्म ह्या मुद्रा आपल्याला जास्ती त्यांचा वापर दिसतो. तेच कथकमध्ये आपण अराल वापरतो वेगवेगळे हस्तक करण्यासाठी किंवा कपित्य घुंगट, करतरी घुंगट उघडण्यासाठी. असे आपल्याला मुद्रांचे जे विनियोग आहे, त्याचा वापर आहे, तो नृत्यशैलीच्या अनुरूप थोडा थोडा बदललेला दिसतो. तर आपण याचा अभ्यास पुढच्या काही ट्युटोरियल्समध्ये करूयात. तोपर्यंत तुम्ही या सगळ्याचा नक्की अभ्यास करा, विचार करा आणि तुम्हाला आमचे ट्युटोरियल्स कसे वाटत आहेत हे नक्की सांगा. धन्यवाद.